असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून असतात, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. विंदा करंदीकर हे जगायचे कसे हे आपल्या कवितेतून संपूर्ण जगाला सांगतात. पण जगण्यासाठी खंबीरपणे प्रयत्नवादी असणे आणि निराशाला मागे टाकून देणे तितकंच आवश्यक आहे. निसर्गाने संघर्ष हा सगळ्यांच्याच वाटेला वाढून ठेवला आहे, पण काहींच्या वाटेला इथेही झुकतं माप आहे. कुणाचा हा संघर्ष इतरांशी असतो, तर कुणाच्या संघर्षाची सुरुवातच घरातून होते. सततची अवहेलना, अपमान, तुलना हे पावलोपावली मिळते. मी बोलते तृतीयपंथी समुदायाविषयी, ज्यांना त्यांच्या घरच्यांनी आणि समाजाने नाकारले. संधी देण्याऐवजी क्यू यावी अशी दया दाखवली. आपल्या घरात जन्मलेलं मूल हे मुलगाही नाही आणि मुलगीही नाही. जेव्हा घरच्यांना आणि समाजांना कळतं त्यावेळी त्या बाळाची काहीही चूक नसताना भविष्यात खूप काही चुकीचं वाढून ठेवलेलं असतं. पुढे आंतरिक प्रेरणेने आणि समाजाने दिलेल्या दुःखद वागणुकीने हे मूल पुढे तृतीयपंथी या समूहात सामील होतं. नंतर त्यांना जगण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्यांच्या या संघर्षाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शिल्पा. यशस्विनी कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फक्त न्यूज मराठी 24/7 वर नवा भारत, नवा विचार. आजचा आपला विषय आहे तृतीयपंथी एक जीवन संघर्ष. तर आज आपल्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी आले आहेत वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या प्रवक्त्या, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेठ. नमस्कार दिशाजी. यशस्विनी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर मी आपलं फ्लॅशबॅकपासून सुरुवात करीन म्हणते. तर आपलं बालपण कसं आणि कुठे गेलं, काय सांगाल? माझं मूळ गाव येवला आहे आणि मी येवल्यामध्येच राहिले. मी घुमंतू जनजातीतला जन्म आहे माझा, भटक्या मुक्तांमधला. घिसाडी समाजात मी जन्माला आले आणि येवल्यातच लहानाची मोठी झाले. खूप चांगलं बालपण म्हणतो ना आपण, तसं काही गेलेलं नाही आहे. मी माझ्या लहानपणामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं केलीत आणि कुटुंबात सगळ्यात मोठी असल्यामुळे बऱ्याच जबाबदाऱ्या पण सोबत होत्या आणि त्या आहेत अजूनही बऱ्याच वेळा. पण जे गावगाव फिरून वाट्याला आलेलं जीवन आलं. संघर्ष मला असं वाटतं की जन्मापासूनच लागून गेलेला होता आणि काही विशेष असं लहानपण नाही राहिलेलं. अगदी शाळेपासून वंचित, त्याच्यापासून अन्नापासून वंचित, सुरक्षेपासून वंचित, सगळ्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्यांपासून वंचित असं बालपण माझं, माझ्या भावंडाचं, अगदी माझ्या आईचं, सगळ्यांचं आमचं जीवन तशा पद्धतीचं राहिलेलं आहे आणि त्याचा परिणाम पुढच्या एकंदर सगळ्याच आयुष्यावर झाला माझ्या. अच्छा, म्हणजे लहानपणापासून संघर्ष हा आपण करतच आला. येस. पण जेव्हा मोठे झालेत आपण, तर असं केव्हा वाटलं आपल्याला की आपण इतर मुलांपेक्षा आपण वेगळे आहोत? तर मला असं वाटतं ना, आपण फार फ्रेममध्ये बघतो ना जेंडरला, की जन्माला आलं की नुसतं बाळ झालं म्हणलं तर आईबापालाही पुरेसं नसतं. त्यांनाही फार लवकर घाई असते की काय झालं हे समजून घेण्याची. तर मी जन्माला आले त्यावेळेस माझ्या आईवडिलांनाही अशीच घाई होती की काय झालं हे जाणून घ्यायची आणि त्यांना डॉक्टरांनी दिलेली आयडेंटिटी ही वेगळी होती आणि माझी आंतरिक वाढ ही वेगळ्या पद्धतीने होत होती. वयाच्या 12व्या-13व्या वर्षी माझी घुसमट सुरू झाली की मी काहीतरी वेगळी आहे, मला काहीतरी वेगळं जाणवतंय आणि मग मी कुठेतरी एक मला नाही पाहिजे ते आयुष्य मी जगतीये असं, अशा पद्धतीचं ते सगळं राहिलं. आणि ते क्लिअर होता होता मला वयाची 16 वर्षापर्यंत यावं लागलं. म्हणजे 12 ते 16 ही 4 वर्ष ही प्रचंड कन्फ्युजनची, डिप्रेशनची, त्रास देणारी, म्हणजे ज्या वयामध्ये तुम्ही मुलींना मासिक पाळीच्या संदर्भात शिकवता किंवा मुलांना आता ते किशोर झालेत, तरुण झालेत याबद्दल शिकवतात, त्या वयामध्ये माझ्यात होणाऱ्या बदलासंदर्भाने मला शिकवणारं कोणीच नव्हतं किंवा मला समजून सांगणारं कोणी नव्हतं. आणि त्याच्यामुळे जे येणारा एकाकीपणा, त्याच्यातनं येणारा डिप्रेशन, त्याच्यातनं येणारा गिल्ट,
आणि त्यातनं होणारी मानसिक खच्चीकरण, त्याचा परिणाम अभ्यासावरही झाला माझ्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींवर. तर ते वयाच्या 12 ते 16च्या वयामध्ये म्हणजे कन्फर्म नाही सांगता येणार की एव्हाच कळालं. त्या प्रवासामध्ये मला जाणवलं की मी एक महिला आहे, मला समाज काहीही म्हणू, माझी आंतरिक वाढ ही एका स्त्रीची आहे आणि मला तसं जगायचंय पुढे. मग घरच्यांना केव्हा माहिती झालं? घरच्यांना फार 20व्या वर्षी कळालं की मी जेव्हा डिक्लेअर केलं की मी आता इथून पुढे असं जगणार आहे, त्यावेळेस तेव्हा त्यांना कळालं की असं आहे. मग त्यांना ते एक्सेप्टेडच नव्हतं, कारण की त्यांच्याकडेही नॉलेजची कमतरता होती. त्यांनाही कोणी शिकवलं नाही की काय असतं जेंडर, कशा पद्धतीने काम करतं, मुलांच्या मानसिक घुसमटीच्या संदर्भाने कसं रिॲक्ट. ज्यांच्या घरात खायचेच वांदे आहेत ते काउन्सिलरकडे केव्हा जाणार ना. तर असे सगळे इश्यू होते आणि ते त्याच्यानंतर बरेच घरामध्ये फॅमिली ड्रामा झाला. मी घर सोडलेलं होतं, त्याच्यामुळे घरच्यांनी स्वीकारण्यापर्यंतचा प्रवास परत अजून संघर्षाचा राहिला, पण फार वेळ नाही लागला. 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये त्यांनी पण एक्सेप्ट केलं आणि पुढे प्रवास सुरू झाला. मग सगळ्यांचं रिॲक्शन म्हणजे फार असं मला म्हणजे आत्ता मुलाखतीत सांगताना फार इझी आहे की हो, पण ती जी प्रोसेस होती, तो जो कालखंड होता तो फार भयंकर होता. आपण अख्ख्या जगात एकटे पडतो की काय आणि बाहेर निघाल्यानंतर कोणाकडे जायचं, इथपासूनचे सगळे प्रश्न होते की ज्या मुलांनी आपल्या परिवाराच्या शिवाय जग पाहिलंच नाही, त्यांनी घर सोडून कुठे जायचं नेमकं आणि का घुसमटत जगा. एक तर तुम्हाला घरात घुसमटत मरायचं की बाहेर पडून एकटं जगायचं, हा एकच पर्याय तुमच्याकडे असतो. तर त्यातला मी एकटं जगण्याचा पर्याय निवडला होता. त्रास व्हायचा बऱ्याच वेळा, कधीतरी खूप एकटं वाटायचं सणाला, कुठल्या तरी एखाद्या सेलिब्रेशनच्या क्षणाला, कुठला तरी ताप आला किंवा काहीतरी आजार पण आलं, तसं वाटायचं की आत्ता घरचं कोणी असतं तर काळजी घेतली असती. तर असे खूप सारे मोमेंट्स आहेत की जे मला असं वाटतं की आता आपण भरभर सांगू, पण ते जगत असताना मात्र ती प्रोसेस फार अवघड होती नॅचरली. पण मग जेव्हा घरच्यांना जेव्हा ह्या गोष्टी माहीत झाल्या, त्याबरोबर समाजालाही माहीत झाल्या असतील, मग समाजाच्या काय प्रतिक्रिया घरच्यांसाठी किंवा तुमच्यासाठी? मला घरच्यांना माहीत पडण्याच्या अगोदर समाजाला माहीत होत्या त्या ह्या गोष्टी. म्हणजे मला शाळेमध्ये ज्या पद्धतीने वागवलं जात होतं, आजूबाजूच्या गल्लीत किंवा गल्लीतल्या मुलांकडनं बायकांकडनं ज्या पद्धतीने वागवलं जात होतं, सार्वजनिक ठिकाणी ज्या पद्धतीने बुलिंगला फेस करावं लागत होतं, मला असं वाटतं की माझ्याही अगोदर समुदायाच्या चौकटीमध्ये मी नाहीये हे समाजाला कळलं होतं. आणि ते जसं एखाद्या चिमणीचं पाखरू माणसानं हात लावलं की परत चिमणी त्याला जवळ घेत नाही, त्या पद्धतीची मला जी काही प्रतिक्रिया आणि वागणूक सोसायटीकडनं मिळत होती. आणि त्याचेही परिणाम कुठेतरी तुमच्या मानसिकतेवर होतच असतात, ते होत होते. मग हे तृतीयपंथी या कम्युनिटीत तुम्ही कशा सामील झाल्यात? म्हणजे मी घर सोडल्यानंतर कामासाठी मुंबईकडं आले आणि मग खूप मेंटली डिस्टर्ब होते. मानसिक स्तरावर काहीतरी मी चुकीचं केलंय किंवा मी काहीतरी पाप आहे, काहीतरी गुन्हेगार आहे, काहीतरी मागच्या जन्मीचं, असल्या सगळ्या बऱ्याच अंधश्रद्धांना बळी चालले होते मी. आणि अशात एका संस्थेबद्दल माहिती पडली मला, हमसफर ट्रस्ट म्हणून. आणि मग तिथे काउन्सिलिंग, या सगळ्या प्रश्नांवर काउन्सिलिंग होईल म्हणून मला माहिती मिळाली. तर मी तिथं जाऊन मी काउन्सिलिंग घेतलं आणि तिथं लक्षात आलं की या जगात मी एकटी अशी नाहीये, आणखी अशी बरेच लोक आहेत. मग मी तिथे त्यांच्या कम्युनिटी इव्हेंटला जायला लागले, माझ्या ओळखी झाल्या आणि मग तिथून मला आमच्यातल्याच एका वरिष्ठ व्यक्तीचं वागणं बोलणं सगळं आवडलं आणि मग मी त्यांची गुरु म्हणून निवड केली आणि मग मी कम्युनिटी जॉईन केली. त्याच्यासाठी मला असं वाटतं की त्या संस्थेचं जी जाहिरात मी भेटली होती मला योगायोगाने, ती खूप फायद्याची ठरली. वाव. पण मग हा गुरु परंपरा काय आहे, म्हणजे त्याविषयी काय जरा सांगा. गुरु शिष्य परंपरा जी आहे आमच्या इथली, ही प्रतिकुटुंब व्यवस्था आहे. जे कुटुंबाने नाकारलेल्या लोकांनी एकत्र येऊन स्वतःसाठी जे कुटुंब बनवलं
ती व्यवस्था म्हणजे गुरु शिष्य परंपरा आहे. ओके. गुरु तिथं तुमच्या वडिलांची भूमिका बजावतात, तिथं तुमच्या आईची भूमिका बजावतात, तुमच्या सासूची भूमिका बजावतात. कारण की आम्ही स्वतःला स्त्री म्हणतो, तर बाहेरच्या स्त्रियांच्या वाटेला येणारी नातीसंबंध आम्हालाही कुठेतरी हवीशी वाटतात ना. तर मग त्या सगळ्या याच्यातनं कुटुंब व्यवस्था, मोगलकालीन शासन व्यवस्था आणि सुफिझम, सुफी संतांची जी परंपरा होती, एक मुक्तीच्या मार्गाकडे आत्मशोधात जाणारी, त्या सगळ्या परंपरेला घेऊन जाणाऱ्या व्यवस्थेच्या मिश्रणातून आणि भारतीय गुरु शिष्य परंपरा जी हजारो वर्षापासून आहेत आश्रमामध्ये राहणारे, तर सगळ्यांचं एक कॉकटेल म्हणतो आपण, मिश्रण, ते माझी संस्कृती आहे. आणि मग तिथे गुरु शिष्य आजच्या जर याच्यात पाहिलं गेलं तर एक असं कुटुंब जे जात, धर्म, वर्ण, वर्ग, रंग सगळ्याच्या पुढे जाऊन ज्यांनी एकमेकांसोबत नाती बनवलीत, अशा लोकांची कुटुंब व्यवस्था म्हणजे माझी गुरु शिष्य परंपरा, असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात म्हणजे जे घरी प्रेम मिळत नाही ते गुरूंकडे मिळतं. ओके. आजकाल बाजार, सिग्नल, टोल नाका अशा ठिकाणी किन्नर समाज टाळी वाजवून पैसे मागतात, तर टाळी वाजवण्याचं काय महत्व आहे, काय सांगाल याविषयी? ही परंपरेने आलेली एक बाब आहे. टाळीचे खूप वेगळे वेगळे अर्थ निघतात. बरेच कम्युनिटीतले लोक तुम्हाला सांगतील की टाळी आम्ही आमच्या देवतेचं आव्हान करण्यासाठी वाजवतो. बरेच वेळा जे शिकलेले काही कम्युनिटी मेंबर आहेत ते सांगतात की अटेन्शन सीकर आहोत, म्हणजे कोणाला तरी आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचे ना, मागायचे म्हणजे, त्यासाठी पण टाळी वाजते. आणि बऱ्याच वेळा आक्रोशासाठी पण टाळी वाजते की तो जो बंड, तो जो राग, तो जो चिडचिड जी दाबली ती कुठेतरी रिलीफ करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाही आहेत, आमच्याकडे ती साधनं नाहीत, तर मग कुठे निघणार, तर ती टाळीत निघते. अशी वेगळी वेगळी कारणं आहेत. पण मला असं वाटतं की मी तरी मोस्ट ऑफ टाईम अटेन्शनसाठीच टाळी वाजवलेली आहे. की मागायला जर जातोय तर आपण, तर दुकानदार त्याच्या काहीतरी कामात आहे, मग त्याला ए म्हणायचं का ओ म्हणायचं, त्यापेक्षा टाळी वाजवली की तो स्वतःच बघतो. आणि कम्युनिटीची स्वतःच्या संपर्काची पण एक कोड आहे तो, की गर्दीत कुठेतरी हरवले तर इथं टाळी वाजवली, अरे तिथे कुणीतरी आपलं आहे, तर माणूस जातो. तर अशी वेगळी वेगळी त्याची परिमाणं आहेत. त्याचं काय हेतू आहे हा आता आपल्या विचार करण्यावर आहे. आता तुमच्यावर आहे की तुम्ही त्या टाळीला कसं घेतायत ते. जर तुम्ही आस्तिक आहात, तुमची त्या मान्यतांवर श्रद्धा आहे, तर ती टाळी त्या देवतेचं आव्हान आहे. आम्ही यल्लमा, बहुचरामा, ऐरावण, देशभरात बऱ्याच देवता आहेत ज्यांचं आम्ही त्या टाळीतून आव्हान करतो. तर ते आव्हान समजा. जर त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वाटत असेल तर ते आम्ही तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी पण टाळी वाजवतो की तुम्ही आमच्याकडे बघा, कारण की आम्ही हजारो वर्षांपासून दुर्लक्षित आहोत. मग तुम्हाला आमच्याकडे बघायसाठी सुद्धाही आम्ही टाळीचा वापर करतो. अशी वेगळी वेगळी कारणं आहेत त्या गोष्टीच्या मागे. पण अशा वेळी समाजात वावरताना, जसं तृतीयपंथी आहेत म्हणून काही अडचणी येतात का समाजात वावरताना? खूप साऱ्या अडचणी आहेत. म्हणजे अडचणीची लिस्ट ऑफ अडचणी अशी करता येईल. तुम्ही जेव्हा लहान असता तिथपासून अडचणी सुरू होतात की तुमच्या आयडेंटिटीच्या क्लेरिफिकेशनला तुम्हाला कोणी मदत करत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं त्याची मानसिक घुसमट, त्यातनं होणारं शारीरिक मानसिक शोषण आणि त्याच्या आधारावर तुम्हाला केले गेलेलं सामाजिक बहिष्कृतता जी तुमच्या वाट्याला येते ती खूप महत्त्वाची. त्याचा परिणाम तुमच्या अभ्यासावर होतो. तुम्ही शाळाबाह्य होता. शाळाबाह्य झाल्यामुळे तुम्ही समाजात काही चांगल्या नोकरीला लागू शकणार नाहीत. आणि जेव्हा तुम्ही कम्युनिटीत येता त्यानंतर पण लोक, म्हणजे आज तुम्ही माझी मुलाखत घेताय, तिथे चॅनलवर बोलवलंय, लोक चांगले ठिकाणी हे करतात, पण बसमध्ये आजही माझ्या शेजारी लोक बसताना विचार करतात की बसू का नको असं. तर ही जी मानसिकता आहे ती भयंकर आहे. म्हणजे अगदी तुम्ही सार्वजनिक शौचालयात जा, कुठेही जा, त्या ज्या नजरा पडतात त्यातनं होणारं जे शोषण आहे हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याचा परिणाम शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, सामाजिक सगळ्या पातळीवर पडतो. आणि मला असं वाटतं की हे एका प्रकारचं खरं तर समाजाकडनं झालेलं आमचं शोषण आहे, ज्याच्या विरोधात खरं तर आता लोकांनी स्वतः समजून घेतलं पाहिजे की आम्ही एलियन्स नाही आहोत ना. नॅचरली.
तर आम्ही आईबापांनी जन्माला दिलेली लेकरं आहोत, या समाजाचा भाग आहोत, तर आम्हाला ते सगळे हक्क आणि अधिकार आहेत जे तुम्हाला आहेत. बऱ्याचदा असं ऐकायला मिळतं की तृतीयपंथी यांची निर्मिती ब्रह्माच्या सावलीमुळे झाले, तर काय वाटतं याविषयी? काय म्हणजे अंधश्रद्धा आहेत? बऱ्याच जाचक कथा आहेत आणि त्या समाजामध्ये रूपकात्मक पद्धतीने, विशिष्ट पद्धतीने वेगवेगळ्या लोकांनी पेरल्यात. त्याच्या मागचे फायदे तोटे काय मला त्याची कल्पना नाहीये काय. पण मला आई वडील होते आणि मी त्यांच्या लग्नानंतर जन्माला आली आहे आणि मी एका स्त्री पुरुषाचं अपत्य आहे. तर त्याच्यामुळे मला नाही वाटत की मी अशा कुठल्या तरी याच्यातनं जन्माला आली आहे. हां, बाकी परत तोच प्रश्न येतो की तुमच्या आस्था असतील आणि तुम्ही त्या घेऊन जगत असाल तर तुम्हाला तसं वाटू शकतं. पण मला तसं नाही वाटत. मला असं वाटतं की मी कुणाला सावलीलाही नको होते म्हणून माझ्या वाट्याला हे आलेलं आहे. मी ब्रह्माची सावली असते तर माझी आज जगण्याची पद्धती किती भारी असते नाही का, लक्झरी लाईफ जगली असते मी. आणि या समाजामध्ये ब्रह्माच्या सावलीवर ही वेळ यावी हे फार वाईट आहे. ज्यांना असं वाटतं की मी ब्रह्माची सावली आहे त्यांनी माझं जीवनमान सुधारण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि ज्यांना नाही वाटत त्यांनी पण केलं पाहिजे, कारण मी त्यांच्या समाजाचा भाग आहे. पण मग शास्त्रीय पद्धतीने जर सांगायचं झालंच तर काय सांगाल याविषयी? आता या शास्त्रीय पद्धतीने सांगायचे पण 2-3 त्याचे हे आहेत. एक तर क्रोमोझोम्सच्या अंगाने सांगितलं तर लोक सांगतात की एक्स मिळालं की मुलगी होते, XY मिळालं की मुलगा होतो, आणि XXYY असं काहीतरी जे हार्मोनल हे असतं तेव्हा ट्रान्सजेंडर्सच्या किंवा इंटरसेक्सच्या जन्माची शक्यता असते. काही हार्मोनल्स जेव्हा डेव्हलप होतात वयाच्या 13व्या-14व्या वर्षी, त्याच्या डेव्हलपमेंटवरही जेंडर तयार होतं. आणि सामाजिक सांगायचं झालं तर जेंडर ही संकल्पनाच मुळात कृत्रिम आहे, म्हणजे नॅचरल नाही, ती कृत्रिम आहे. तुम्ही बाई आहात हे तुम्हाला केव्हा कळालं? तुम्हाला माहीत होतं का? नाही ना. तर तुम्हाला कुणीतरी बाहेरून सांगतं की तू मुलगी आहेस, तू हे घातलं पाहिजे, तू ही भाषा बोलली पाहिजे, तू अशी जगली पाहिजेस, तू मुलगा आहेस, तू असं वागलं पाहिजे, ह्या तुझ्या चॉईसेस असल्या पाहिजे, तू असं चाललं पाहिजे, तू असं बोललं पाहिजे. जेव्हा तुम्ही मुलामुलींना हे पॅरामीटर्स लावून देता, त्या पॅरामीटरमध्ये कुठेतरी मी बसत नाही आणि म्हणून मग मला बाहेर टाकलं जातं त्या स्त्री पुरुषांच्या व्याख्येमधनं. आणि त्या बाहेर पडण्यातून एक नवी वेगळी आयडेंटिटी मला मिळते आणि त्याला घेऊन मी काहीतरी शोधते. तर ती जेंडरची संकल्पना आहे, त्यातनं लोक मला तिकडे पाठवतात. असे 2-3 कारणं तुम्हाला वेगळी देता येतील. आणि मी डॉक्टर नाही, अजून त्याच्यावर संशोधन करताय डॉक्टर, ते अजून क्लिअरली तुम्हाला सांगू शकतील नॅचरली. पण तृतीयपंथी यांचा आराध्य देवता अरावण आहे, तर वर्षातून एकदा लग्न करतायत, तर म्हणजे काय आहे याविषयीचं, या मागचं कारण काय आहे? हा देश जो आहे हा खूप वेगळ्या संस्कृतीने भरलेला देश आहे. इथे कोस पर पाणी बदले 3 कोस पर बाणी, अशा पद्धतीची संस्कृती आपली राहिलेली आहे. तर एकमेव अहिरावण ही तृतीयपंथीयांची किंवा माझ्या समुदायाची देवता नाहीये. कर्नाटक खाली साऊथला गेलात तर अहिरावण आहे, कर्नाटक पासून वर आलात तर मग यल्लम आहे कर्नाटकची. इकडे महाराष्ट्र आणि गुजरात, पंजाब साईडला गेला तर तुम्हाला बोहचरामा बघायला मिळेल. अजून ज्या राज्यात जाल तिथल्या काही स्थानिक देवता आहेत त्या तुम्हाला या समुदायाशी जोडलेल्या दिसतील. तर प्रत्येक याच्यामध्ये लग्नाचा मात्र हे आहेच. अहिरावणाची एक कथा आहे की महाभारताच्या युद्धात जेव्हा त्यांची आहुती द्यायची ठरलं त्यावेळेस अहिरावणांनी एक इच्छा व्यक्त केली की माझं लग्न करायचं मला, मग मी स्वतःची आहुती द्यायला तयार आहे. तर एका दिवसासाठी त्यांच्यासोबत लग्न करायला कोणी तयार नव्हतं. तर मग कुणीतरी तयार झालं आणि लग्न केलं आणि नंतर ते आम्ही होतो असं एक कथा आहे की आमच्यापैकी कुणीतरी त्यांच्याशी लग्न केलं आणि दुसऱ्या दिवशी अहिरावणांचं वैधव्य घेतलं. तर ती एक दंतकथा, जाचक कथा आहे ती. आणि त्यातनं
त्या देवतेशी एक नातं जोडल्या गेले तर दरवर्षी लोक जातात, त्यांच्याशी लग्न लावतात, नवरी व्हायची हौस भागवतात आणि मग दुसऱ्या दिवशी आयुष्याच्या वास्तवाला मिठी मारणारं वैधव्य घेऊन रडून वापस येतात. एक दंतकथा असं म्हणायला हरकत नाही. मी दंतकथा म्हणतीये, पण बऱ्याच लोकांच्या त्या आस्था आहेत, मी त्याचाही आदर करते. मी त्याला डिसॅग्री करण्याच्या भानगडीत नाही पडत. पण तृतीयपंथी यांनी लग्न करावं का की करू नये? कारण आतापर्यंतचा जो अनुभव हे केलाय, जे ऐकायला आलंय की लग्न करतायत 4-5 वर्ष किंवा 5-7 वर्ष चालतंय, मग नंतर कुठेतरी एक अट्रॅक्शन संपतं, मग मुलगा म्हणतो मी लग्न करतो. आणि म्हणजे इथे कसं होतं की जे लग्न करतात तिथे वंश वाढत नाही हे ना, मग मुलांचं मन भरतं, मग ती परिस्थिती एवढी हाताच्या बाहेर जाते की तणाव होतो, आत्महत्यापर्यंत पोहोचतात असल्या गोष्टी मी ऐकल्यात. तर म्हणून म्हणते की लग्न करावं की नाही करावं यांनी, हा सगळा अनुभव पाहून. मुळात सिसजेंडर हेटेरोसेक्शुअल स्त्री पुरुषांनी लग्न ही व्यवस्था स्वार्थातून उभी केलेली आहे. त्याचा स्वार्थ असा आहे की तुम्हाला तुमची प्युरिटी टिकवायची, मुळात निर्बंध बाईवर लादायचे आणि त्यातनं माझंच मूल जन्माला आलं पाहिजे, कारण की माझ्याच मुलाला मी कमवलेली प्रॉपर्टी हँडओव्हर करणार, मी माझ्या सांस्कृतिक वारशाला आणि परंपरेला त्याला हँडओव्हर करणार आणि सगळं ते जतन करण्याची जबाबदारी त्या वारसावर आहे. आणि मग तो वारसदार माझ्या रक्तातनं जन्माला आलेला पाहिजे. हिजड्यांचं कल्चर हे फार उदात्त आणि वैश्विक आहे. माझा चेला कुठल्या घरात जन्माला आलाय, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, त्याच्याशी मला काही घेणं नाही. माझा सांस्कृतिक वारसाही त्याच्याकडे आणि माझा संपत्तीचा वारसा पण त्याच्याकडे. तर फिजिकली मुलं जन्माला घालणं हे फार स्वार्थातून आलेलं एक ध्येय आहे आणि ते पूर्ण होत नाही. म्हणून बऱ्याच वेळा त्या ब्रेकअपची आणि त्या विरहाची गोष्ट कम्युनिटीच्या वाट्याला ही गोष्ट खरी आहे. आणि विवाह संस्था मुळात भारतीय लोकांनी समजून घेतलेली नाही. विवाह संस्थाच व्यवहारातून जन्माला आलेली आहे. बरोबर. ती व्यवहारातून आलेली जी विवाह संस्था आहे त्याचा पाया शोषण आहे. आणि तो जर एखाद्याला हवा असेल तर त्यानं लग्न करावं. म्हणजे मुळात मीही काही वर्षापूर्वी या मताची होती की लग्न केलं पाहिजे. आज मी जिथे उभी आहे तिथून मला असं वाटतं की काही गरज नाही आहे की कुठल्या तरी पुरुषाच्या सोयीसाठी मी माझं व्यक्ती स्वातंत्र्य गमवायचं. आणि बाकी गोष्टी मतभेद असू शकतात, पण ज्यांना करायचं त्यांना लिगल अधिकार असायला हवा, त्याच्यातनं कायदेशीर सुरक्षा असायला हवी. कारण की ती सुरक्षा नसेल तर मग हे 6-5 वर्ष वापरणार लोकांनी सोडून देणार, हे होत राहणार आहे. तर ज्यांना करायचं त्यांना अधिकार असायला हवा, ज्यांना नाही करायचं त्यांना न करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. आणि हे फक्त तृतीयपंथीयांसाठी नाही, हे एकंदर सगळ्या लोकांना लागू झालं पाहिजे असं मला वाटतं. हा, पण बऱ्याचदा असं पण ऐकायला मिळतं की जे एखादा तृतीयपंथी यांच्या अंत्यविधीला म्हणजे बाहेरचे लोक येत नाहीत किंवा कुठे असं रात्रीच्या वेळेस त्यांचे अंत्यविधी घेऊन जात आहेत, पुन्हा असं 4 खांद्यावर न जाता म्हणजे असं उभं करून घेऊन जात आहेत. आणि ज्यांनी कोणी पाहिलंय तर ते पुढच्या भविष्यासाठी त्यांचं चांगलं नसतं. म्हणजे काय आहे हे? मला ना फार हसायला येतं ह्या प्रश्नाचं. म्हणजे भयंकर अज्ञानातून आलेला हा प्रश्न आहे, लोक विचारतात. आणि थँक्यू सो मच, तुम्ही ह्या माध्यमातून मला हा प्रश्न विचारला, जेणेकरून बऱ्याच लोकांच्या मनात शंका असतील त्याचं उत्तर मी देऊ शकेल. तर हा भ्रम आहे की बोलवत नाहीत आणि मग चप्पल मारतात, जोळीत नेतात किंवा त्याला हे करत नाहीत. असं कोणी करतं का? ज्या माणसासोबत एकमेकांसोबत राहतो तेवढ्या प्रेमाने, त्याचा अनादर मृत्यूनंतर कोण करणार आहे? कोणी नाही करत. पण हां, आपल्या इथे आपण एका जातीव्यवस्थेवर आधारित व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष काढलेली. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्मशानभूमीमध्ये जाळण्याचे हक्क आणि अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिलेले आहेत. त्या अगोदर जातीमध्ये विभागलेल्या स्मशानभूमी होत्या, आजही आहेत. तर मग आमच्याकडे कुठली स्मशानभूमी असेल? नव्हतीच ना. म्हणून मग आम्हाला अंधारात कधीतरी कुठेतरी नेऊन कोणातरी शेताच्या बाजूला अंत्यविधी करावं लागायचे. तर त्या सुरक्षेच्या भावनेतनं बऱ्याच वेळा लोकांना सांगितलं बाबा आमच्या मौतीला कोणी आम्ही बोलवत
नाहीत. पण आता तसं काही राहिलेलं नाही. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आता शासकीय सुरक्षा आहे आपल्याकडे, सरकारी स्मशानभूमी आहेत, त्याच्यामुळं सन्मानाने ज्याची ज्या इच्छा आहेत ही, मला असं वाटतं की मी या धर्माच्या संस्कृतीनुसार, या जातीच्या संस्कृतीनुसार किंवा याच्यानुसार अंत्यविधी झाला पाहिजे, त्या विधीनुसार तो अंत्यविधी होतो. आणि घरच्यांना सांगितलं पण जातं, पण बऱ्याच वेळा घरचे इच्छुक नसतात अंत्यविधीला यायला. कारण की हिजड्याला कोणी नातेवाईक म्हणून सांगताना फार प्राऊड फील करत नाही आणि त्या कारणामुळं स्वतः समुदायच येत नाही आणि तेच घरचे असतात नॅचरली. पण बऱ्याचदा असं होतंय की या वर्गाबद्दल खऱ्या गोष्टी कमी, अफवा जास्त समाजापर्यंत पोहोचल्यात. असं वाटतंय का की या समाजाबद्दल समाजामध्ये प्रतिमा मलिन झाली आहे, असं वाटतंय का? याला माध्यम कारणीभूत आहेत. याला सगळीच, मग दृश्य माध्यमही आणि साहित्यिक माध्यमही. म्हणजे जर तुम्ही पुस्तकांमध्ये हिजड्यांचं वर्णन वाचलं तर काय आहे ते फार बिभत्स पद्धतीने हिजड्यांना प्रेझेंट केले गेले. सिनेमांमध्ये पण त्याच पद्धतीने प्रेझेंट केलेले. म्हणजे आणि स्वतः लोक सुद्धा मुलांच्या मनामध्ये कम्युनिटीचं जे वास्तव आहे त्या पद्धतीनं न सांगता त्यांना बिभत्स पद्धती, नीट राहा बरं का, नाही तर यांना पकडून देईल तुझ्याकडं, तर त्या मुलाला लहानपणापासून कम्युनिटीविषयी भीती बसवली जाते. तर सामाजिक, साहित्यिक आणि दृश्य स्वरूपातली जी माध्यम आहे त्या सगळ्यांवर तृतीयपंथीयांच्या चित्रणाची जबाबदारी ही फार निगेटिव्ह त्यांनी पार पाडलेली आहे. त्याच्यामुळं समुदायाचं चित्रण हे फार नकारात्मक पद्धतीने लोकांपर्यंत गेले. मला सांगा, कुठल्या सिनेमामध्ये हिरोची बहीण असते तृतीयपंथी? कुठल्याच नाही. किंवा आई असते की डबा पॅक करून देतीये, किंवा कुठेतरी भाजी विक्रीत करत बसलेली एखादी ट्रान्सजेंडर तुम्ही कुठल्या सिनेमात पाहिली आहे का? नाही. तर मुख्य माध्यमांमध्ये ते चित्रण न आल्यामुळे समाजामध्ये बरेच गैरसमज आहेत आणि त्याच्यावर लोक इमॅजिन करतात की काय आहे, आणि त्या दृष्टिकोनातूनच तसंच बघतात. तृतीयपंथीयांच्या प्रती समाजात समानता, आदरभाव निर्माण व्हावा आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात यावा, समाजात जनजागृती निर्माण व्हावी, हाच उद्देश आजचा आपल्या या कार्यक्रमाचा आहे. तर दिशाजी, आपला पुढचा प्रश्न असा असेल की तृतीयपंथी यांच्याविषयी लोकांच्या मनात आकस, तिरस्कार अशा अनेक भावना आहेत. तर कोणी तृतीयपंथी म्हणतंय, तर कोणी किन्नर, तर कोणी आणखी काही नावाने संबोधतंय. आता पारलिंगी हा शब्द हे नव्याने प्रचलित होत आहे, तर आपल्या सुदृढ समाजाने कोणत्या नावाने उच्चारावं असं वाटतं? यामध्ये परत विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शब्दांचा विग्रह म्हणजे भाषेवर जे हे करतात त्यांनी ते तपासून बघितलं पाहिजे असं मला वाटतं. तृतीयपंथी हा शब्द मी स्वतः पण वापरण्याच्या विरोधात आहे, पण लोकांना लवकर पारलिंगी हा शब्द कळत नाही. तुमच्या या माध्यमातून पारलिंगी शब्द जर प्रचलित होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण तृतीयपंथी याचा अर्थ तिसरा पंथ. मग मला सांगा की प्रथम पंथी कोण आणि द्वितीय पंथी कोण? जर आपण माणूस आहोत आणि सगळे समान आहोत, बरोबर, तर हा विचार आपण केलाय का की आम्ही तिसरे ठरवणारे कोण ना? तुम्हाला कोणी अधिकार दिला की आम्ही पहिले की दुसरे की तिसरे? निसर्गाने लेबल दिलं का आम्हाला? नाही ना. तर म्हणून हा शब्द मला पटत नाही. कम्युनिटीतल्या बऱ्याच लोकांना तो आवडतो शब्द, कारण की तो किमान बरा आहे असं वाटतं. पण मला असं वाटतं की नाही, अजून आपण रिस्पेक्टफुल शब्द तयार केला पाहिजे. आणि पारलिंगी हा त्याच्या जवळपास जाणारा शब्द आहे. या शब्दाला घेऊनच आमच्या मैत्रिणी आत्ता आंदोलनामध्ये तिकडे पारलिंगी समुदाय, पारलिंगी समाज असे शब्द वापरतात आणि ते त्या आयडेंटिटीला घेऊन समुदायाने आम्हाला ओळखावं असं मलाही वाटतं. पण आता शेवटी समाज आहे, तो कशा पद्धतीने घेतो त्यांच्यावर आहे. पारलिंगी ह्या शब्दाचा अर्थ काय, म्हणजे काय आहे हे शब्द पारलिंगी? जसं तृतीयपंथी समजू शकतो, पारलिंगी काय? त्या पारलिंगी मला असं वाटतं की जे सोसायटीने दिलेलं लिंग होतं त्याच्या पार जाऊन स्वतःच्या आयडेंटिटीला एक वेगळी ओळख देणारं किंवा लिंग या संकल्पनेच्या पार असा त्याचा अर्थ घेऊ शकतो आपण, की ती एक कन्सेप्ट आहे. आणि मी तर स्वतःला हिजडा ही डिक्लिअरली सांगते, कारण की हिजडा काही शिवी नाहीये. लोक त्याला शिवी म्हणून वापरतात,
पण मला ती शिवी वाटत नाही, कारण की हिजड आणि राह या अरेबियन वर्ड्सचा तो एक मिश्र भाग आहे. जे लोक समाजातून बाहेर पडलेत किंवा ज्यांना समाजातून बाहेर काढल्या गेले, अशा लोकांच्या समूहाला हिजरा असं म्हणलेलं किंवा त्या व्यक्तीला हिजरा म्हणले गेलेले. तर मला ते वाईट वाटत नाही. तर पारलिंगी हा शब्द शब्दकोशातून आलेल्या मराठीच्या आणि भाषा साठी काम करणाऱ्या काही कम्युनिटीतल्या लोकांनी तो स्वीकारलाय. पण तर मला असं वाटतं की आपण त्यासोबत जायला काहीच हरकत नाही, कारण पारलिंगी हा शब्द खरंच खूप सॉफिस्टिकेटेड आहे आणि समाजाने या शब्दाला मान्यता द्यावी आणि बोलावं. खरं तर खूप चांगला शब्द आहे हा. पहिले स्त्री आणि पुरुष हे दोनच अभिव्यक्ती मांडली जायची, पण तृतीयपंथी यांना तिसरे जेंडर म्हणून कायद्याने मान्यता मिळाली. त्याचबरोबर नोकरीत प्राधान्य आणि मतदानाचा अधिकारही दिला गेला. या व्यतिरिक्त आणखीन काय अपेक्षित आहे सरकारकडून आणि या समाजाकडून? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्यासाठी. दिखाऊ माल फसाऊ धंदा चालू आहे सध्या शासनाकडनं. म्हणायला तर तृतीयपंथी धोरण पण आले, म्हणायला तर ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड स्थापन पण झाले, पण त्या आधी दुसऱ्या ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाची बॉडी पुनर्बांधणी परत झालेली नाहीये. हे फक्त कागदावरच आहे. दुसरी बजेट निघते, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यापुढे जाऊन ट्रान्सजेंडरसाठीचं शैक्षणिक धोरण आखलेलं नाही. त्याच्यासाठी सामाजिक सुरक्षेची जी धोरणं लागतात ती त्यांनी कायद्यामध्ये रूपांतरित केलेली नाही. नालसा जजमेंट आणि एकंदर बाकीच्या कायद्यांनी ते सांगितलं की हे करा म्हणून, पण अजूनही केलेली नाहीत. हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी आम्ही मंत्रालयात आंदोलनं केली, आम्ही आझाद मैदानला जाऊन आंदोलनं केली, त्याचाही काहीही परिणाम झालेला. आमच्या 72 पोरींनी पोलीस भरतीसाठी तयारी केली. त्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशी हॉल तिकीट मिळाली. त्यांना ग्राउंडच्या एक दिवस अगोदर ग्राउंडचे किती आणि कसं त्यांचं ग्राउंड असेल याची नियमावली मिळाली. आणि तरीही त्यांचं मेरिट म्हणजे फॉर्म ऑर्डरमधनं भरला, परीक्षा ऑर्डरमधनं दिली, ग्राउंड ऑर्डरमधनं दिलं आणि मेरिट पुरुषांमधनं लावलं. या पद्धतीचा अन्याय महाराष्ट्र सरकार करते. केरळा गव्हर्नमेंट कितीतरी पुढे गेलंय. जागतिक पातळीवर ट्रान्सजेंडरसाठीचे वेगळे लॉ डेव्हलप होत आहेत, पण भारतामध्ये महाराष्ट्र जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणून गिरवला जातो, त्या महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथीयांचे हाल एवढे भयंकर आहेत की हे महिला सन्मान योजना आणतात. महिला सन्मान योजनेमध्ये तृतीयपंथी महिलांचा समावेश नाही. त्या नसल्यामुळे रोज बसच्या प्रवासामध्ये तृतीयपंथी महिला ह्या अपमानाला फेस करतायत. कारण की शेजारी बसलेल्या महिलेला तोंड बघून हाफ तिकीट मिळतं आणि मला माझं महिला असणं सिद्ध करावं लागतं, तरीही मला ते महिला मानत नाहीत आणि मला हाफ तिकीट देत नाहीत. एवढ्या बसमध्ये रोज अपमानाला फेस करावं लागतं. आता लाडकी बहीण सरकारची योजना आली, यातही तृतीयपंथी महिलांचा उल्लेख नाहीये. तर नालसा जजमेंट ज्या पद्धतीने म्हणते की एखादी व्यक्ती स्वतःचं लिंग निश्चित करत असेल तर त्याला तो पूर्ण अधिकार आहे. आणि मी जेव्हा स्वतःला तृतीयपंथी महिला म्हणतीये किंवा तृतीयपंथी महिला म्हणून स्वतःला वागवती जगवती, तर सरकारने योजनांमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे, पण ती करताना सरकार दिसत नाही. त्यासाठी जेंडर सेन्सिटाईज असलेल्या नेतृत्वाची गरज आहे आणि ते तिथे नाहीये सध्या. मग एकीकडे असं वाटतं की सरकार थर्ड जेंडर यांना मान्यता देते आणि दुसरीकडे ह्या सगळ्या सुविधाच देत नाही आहेत, तर याविषयी असं वाटतं की दुटप्पी सरकारचं धोरण आहे म्हणून? एक सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगते की आता विधान परिषदेचे नामनिर्देश झालेले आहेत आणि येत्या काळात राज्यसभे आणि बाकीच्या याच्यासाठी पण नामनिर्देश होतील, जे स्वीकृत आणि असे वरतून बायपासनी लोक नावं जातात. तर या नावांमध्ये तृतीयपंथी आणि पारलिंगी समुदायाचा एखादा प्रतिनिधी द्यायला काय हरकत आहे? जर तुम्ही एवढे पुरोगामी स्वतःला म्हणवता किंवा एवढे सुधारणावादी स्वतःला म्हणवता, पण ते देणार नाही.
एकमेव म्हणजे जेव्हा मी प्रवक्ता झाले एका राजकीय पार्टी वंचित बहुजन आघाडीची मी प्रवक्ता आहे, मी जेव्हा प्रवक्ता झाले तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुणीही तोपर्यंत राजकीय प्रतिनिधित्व करण्यासाठी एखाद्या विशिष्ट पदावर तृतीयपंथी समुदायातील व्यक्तीची नियुक्ती केलेली नव्हती. आता ही सुरुवात आहे. हा दोगलेपणा महाराष्ट्र शासनाचा वेळोवेळी उघडा पडलाय की एकीकडे तुम्ही धोरणं जाहीर करता, इम्प्लिमेंटेशनचं काय, त्या अनुकरणातच आल्या नाही योजना, तर तुमच्या कागदावर लिहिलेल्या सुवर्ण अक्षरांचं काय करणार आहेत? ती अक्षरं आमचं आयुष्यच बदलू शकत नाहीयेत. ज्या आमच्या मैत्रिणी आता स्कॉलरशिपसाठी अप्लाय करतात, शासन म्हणते की ऑदरचं ऑप्शन चालू करू म्हणून, पण त्या मैत्रिणी ऑदरमधनं फॉर्म भरणार आणि मेरिट त्यांचं पुरुषांमधनं किंवा बायकांमध्ये लागणार. हा त्यांच्यासोबत केलेला अन्याय आहे. आम्ही हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी मागणी करतो, पण सरकार ते देत नाहीये. जे पाहिजे ते न देता बाकीच्याच आजूबाजूच्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्याच्यामुळं हा शासनाचा दुटप्पीपणा आणि दोगलेपणा आहे असं मला वाटतं. दिशा जी तृतीयपंथी आणि ट्रान्सजेंडर यांच्याबद्दल कुटुंबामध्ये प्रचंड असा गैरसमज आहे, तर शालेय शिक्षणाच्या माध्यमातून अशा प्रकारचा अभ्यासक्रम शिकवला जावा का असं वाटतंय का, की तिरस्कार, गैरसमज किंवा या माध्यमातून दूर होईल? काय वाटतं? मला असं वाटतं की ट्रान्सजेंडर्सचे इश्यू हे फक्त ट्रान्सजेंडर्सचे नाही आहेत, हे समाजाचे इश्यू आहेत. आम्ही काही एलियन नाही होती, मी वारंवार सांगत असते. आम्ही ह्या समाजाचाच भाग आहोत आणि तुम्हाला एक सदृढ आणि चांगला समाज हवा आहे, तर तुम्हाला आम्हाला पण सोबत घेऊन चालावं लागेल. तर अभ्यासक्रमाचा हा विषय तर झालाच पाहिजे, पण त्यासोबत तुमचा अभ्यासक्रम सुद्धा जेंडर न्यूट्रल झाला पाहिजे, जो की होताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे पाककलेच्या पुस्तकामध्ये गॅस जवळ उभी असलेली महिलाच दिसेल तुम्हाला, तिथे तुम्हाला पुरुष कधीच उभा दिसणार नाही. म्हणजे पुरुषांनी स्वयंपाक करायचा नाही हे शिकवता का तुम्ही मुलांना? भाषिक लिंगभेदापासून सुद्धा आपल्याला लोकांना सावध करावं लागेल. तर अभ्यासक्रमात ह्या छोट्या मोठ्या गोष्टीच्या सुधारणेसह तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर, पारलिंगी समुदायाचे प्रश्न सुद्धा अभ्यासक्रमात यावे. विशिष्ट व्यक्तिमत्व जे आहेत, आज गौरी सावंत जे असतील, लक्ष्मीनारायण त्रिपाठी जी असतील, किंवा आता पद्मश्री मिळालेल्या सांस्कृतिक प्रतिनिधी असतील, इतर जे काय आहेत सक्सेस स्टोरी, त्या सुद्धा अभ्यासक्रमाला यायला काही हरकत नाहीत. बिलकुल आलं पाहिजे. यामुळे गैरसमज निर्माण होतील. जे तिरस्कार, जे आकस आहे तृतीयपंथी यांच्याविषयी, तर तो दूर होईल नक्कीच. दिशाजी, आपण तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री आहात. वंचित बहुजन समाजाच्या आपण कार्यकर्त्या पण आहात, तर राजकारणाच्या दालनात कसा काय प्रवेश झाला? लोकांना माझं म्हणणं, माझ्या समुदायाचं म्हणणं समजून सांगायला सुरुवात केली, पण मला हळूहळू लक्षात आलं की जोपर्यंत पॉलिसी मेकर सेन्सिटिव्ह नाही होणार, जे सभागृहात बसून आमचं नशीब ठरवतायत ते लोक जोपर्यंत संवेदनशील नाही होणार, तोपर्यंत त्यांच्या ज्या पॉलिसी येत आहेत त्या संवेदनशील नाही राहणार. जसं मग अशी आपण बोललो तसं, त्यासाठी कुणीतरी त्यांना सेन्सिटिव्ह करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण राजकारणात जाणं तितकंच गरजेचं आहे. बाहेर राहून इथे खूप घाण आहे म्हणण्यापेक्षा त्या घाणीत उतरून ती घाण साफ करणंही गरजेचं आहे. आणि मी आंबेडकरी चळवळीशी जोडलेली कार्यकर्ती होते, सामान्य कार्यकर्ती म्हणून मी काम करत होते. मला चांगली ऑफर आली, म्हणजे मी माझे प्रश्न मांडण्यासाठी बोलतच होते आधीही, पण मग ते माननीय प्रकाश आंबेडकर, ज्यांना आपण बाळासाहेब आंबेडकर म्हणतो, त्यांनी ते हेरलं आणि ती संधी दिली. मग आलेली संधी मला सोडायची नव्हती आणि म्हणून मग मी पुढे आले आणि त्या पदावर उभं राहून मला एक मोठं दालन उघडं झालं. त्यामुळे मी मुंबईच्या एका सभेला माझं सगळ्यात पहिलं पदावर आल्यानंतरचं पहिलं भाषण होतं ते, आणि 8-10 लोकांसमोर जेव्हा मी बोलले तेव्हा लोकांनी मला रिॲक्शन दिल्या की अच्छा, तुमची लोक राजकारणात तीही इतकी समज ठेवतात. तर माझ्यासाठी हे महत्त्वाचं होतं आणि मला लोक आणि कम्युनिटी आणि सत्तेतील लोक यांच्यामध्ये दुवा होता आलं या माध्यमातनं. त्याचं मी स्वतःबद्दल थँकफुल आहे की मला छान वाटतं की किमान मला हे करता आलं. आणि समाज म्हणून समाजाच्या प्रती काही करण्याची सुद्धा माझ्या जबाबदाऱ्या आहेत. मी फक्त ट्रान्सजेंडर नाही आहे ना, मी भारतीय आहे
आणि ॲज अ भारतीय या सुंदर देशाचं स्वप्न बघणं मलाही तितकंच छान वाटतं जितकं तुम्हाला वाटतंय, कारण की हा देश माझाही तितकाच आहे. मलाही वाटतं की ट्रॅफिक कमी व्हावं, गटारी स्वच्छ असाव्यात, हवा पाणी स्वच्छ असावं, इथल्या व्यवस्थापन क्षमता वाढाव्यात, बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यात हस्तक्षेप असणं आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं प्रतिनिधित्वाचं राजकारण. माझ्या समुदायाच्या म्हणजे माझा समुदाय संख्येने अल्पसंख्याक, लैंगिकतेने अल्पसंख्याक, माझा समुदाय तुम्हाला सांगते मी शैक्षणिकरित्या मागास आहे, आर्थिकरित्या मागास आहे. माझा समुदाय जे काही आरक्षण आणि प्रतिनिधित्वासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही परफेक्ट बसतो. त्या गोष्टी नाहीत आमच्याकडे. तर राजकीय प्रतिनिधित्वाची लढाई म्हणून मी पुढे आले आणि हे दालन स्वतःसाठी उघडं करून घेतलं आणि त्याला एक चांगली साथ मिळाली म्हणून मी आज खूप राजकारणी आहे. पण जर भविष्यामध्ये तुम्हाला असं मोठं पद जर भेटलंच राजकारणामध्ये तर या समुदायासाठी आपण काय करावं आणि काय करणार आहात? सगळ्यात पहिले शैक्षणिक धोरण आखणं फार गरजेचं आहे. त्यासोबत मेंटल हेल्थचे सपोर्ट ग्रुप तयार करणं खूप गरजेचं आहे की तुमच्या प्रत्येक शाळेमध्ये काउन्सिलर असणं गरजेचं आहे की जिथे मुलं येऊन त्यांच्या लिंग आणि लैंगिकतेच्या संदर्भात त्या काउन्सिलर सोबत डिस्कस करू शकतील. त्याचं एक धोरण येणं फार गरजेचं आहे. त्यासोबत बेसिक अन्न वस्त्र निवारा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विशेष प्राधान्य यांना सध्या तरी मिळणं फार गरजेचं आहे. म्हणजे घरकुल योजना असतील, तुमच्या नोकऱ्या असतील, या सगळ्यांमध्ये जेव्हा तुम्ही ही सकारात्मक उदाहरणं जोपर्यंत घडवत नाही तोपर्यंत बदल शक्य नाही. तर भविष्यात पद मिळो नाही तर नाही मिळो याच्यासाठी भांडणं मात्र अखंड चालू राहणार आहे. नक्कीच खूप छान विचार आहेत. दिशाजी, आता जरा थोडा पर्सनल विचारते की बराच वेळ आपण कामानिमित्ताने बाहेर जात असाल, कुठे लाईनमध्ये उभं राहायचं तर कुठे शौचालय यूज करायचं झाल्यास तर म्हणजे कुठे कोणतं शौचालय यूज करता, म्हणजे जिथे प्रत्येक ठिकाणी लाईन असते की लेडीज आणि जेंट्स अशा प्रकारचं, तर मग असं करायचं असलं तर हा प्रश्न नक्कीच पडत असेल, तर कुठे यूज करता? मी महिलांचं प्रसाधन वापरते. माझी प्रायोरिटी महिलांच्या म्हणजे याला आहे, मी तिकडेच जाते आणि मला महिलांच्याच ग्रुपमध्ये कम्फर्ट वाटतं. कारण कायद्याने जरी थर्ड जेंडर म्हणून मान्यता दिली आहे पण अशा सुविधा मला असं वाटतं की अजूनपर्यंत तरी उपलब्ध केल्या नसतील. काय वाटतंय? मी म्हणजे कम्युनिटीतले खूप सारे लोक वेगळ्या टॉयलेट आणि वॉशरूमची मागणी करतात, पण मला असं वाटतं की त्यापेक्षाही महत्त्वाचे खूप सारे प्रश्न आहेत आणि आपण थोडंसं माइंडनी मोठं झालं पाहिजे, डोक्याने मोठं झालं पाहिजे की वॉशरूम कॉमन वॉशरूम पर्यंत आपण गेलं पाहिजे, ना की लिंगाधारित विषमतेवर डिवाइड व्हायचं. मग आज तुम्ही ट्रान्सजेंडरसाठी वेगळं मागणार, मग म्हणजे ट्रान्स वुमनसाठी वेगळं, ट्रान्स मेलसाठी वेगळं, मग अजून त्याचे जे काही सेक्टर आहेत सगळ्यांसाठी वेगळं वेगळं करण्यापेक्षा आपण जेंडर न्यूट्रल वागणूक कशी, म्हणजे बाथरूममध्ये तर कोणी दुसऱ्या काही गोष्टी नाही होत ना, तिथे तरी आपण किमान समान नजरेने सगळ्यांना बघितलं पाहिजे. ठीक आहे, आले असतील वॉशरूमला, पण बऱ्याच वेळा खूप घाणेरड्या नजरा पडतात, कुत्सिक नजरा पडतात, वाईट वाटतं. पण माझी प्रायोरिटी शैक्षणिक धोरण आहे, रोजगाराचे प्रश्न आहेत. माझी प्रायोरिटी तुम्हाला सांगते शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आहेत. जर तुम्हाला सरकार जर याच्यामध्ये जर एखादं कॉमन जेंडरचं टॉयलेट उभारू शकत असेल तर सरकारने ते करावं, स्वागतच आहे त्याचं, पण ती प्रायोरिटी नाही आहे माझी आता सध्या. नक्कीच नक्कीच. पुन्हा एकदा एक मला विचारावंसं वाटतं की श्रीरामपूर येथे अशी सुंदर अशी एक वास्तू जे तृतीयपंथीयांसाठी उभी केली आहे, तर ती कोणी आणि कशी, म्हणजे याविषयी जरा सांगा ना, कारण खूप सुंदर अशी वास्तू आहे असं मी ऐकलंय. काय सांगाल याविषयी? माझ्या गुरु पिंकी शेख, ज्यांचं नाव मी लावते दिशा पिंकी शेख असं, त्यांचं ते स्वप्न आहे. आम्ही त्याला दयार म्हणतो. आणि सर्वधर्म समभाव तृतीयपंथी आश्रम असं आम्ही त्या आश्रमाला नाव दिलेलं आहे. ते श्रीरामपुरामधील जेवढ्या कम्युनिटी आहेत नगर जिल्ह्यातील त्या सगळ्या जणींनी मिळून ती वास्तू बांधलेली आहे. सगळ्यांचे श्रम त्याच्यामध्ये आहेत, त्यांनी कमवलेल्या
कमाईचा सगळा तिथे ते जमा करून येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित एक निवारा असावा म्हणून आम्ही बनवलेलं ते आमचं घर आहे. आणि त्या घराला 9 ते 10 वर्षाची मेहनत लागली आमची पूर्ण. त्या घरामध्ये आम्ही आत्ता 15-16 जणी राहतो. बाकी जणी आपलं स्वतंत्र राहतात, पण ते आमचं सेंटर घर आहे, त्याच्यामुळे आम्ही त्या घराशी फार कनेक्ट आहोत. तुम्ही आलात तर लक्षात येईल तिथली एक एक वस्तू आम्ही फार कष्टाने जपून ठेवलेली. माझ्या गुरूंचं ते स्वप्न होतं, पूर्ण प्लॅनिंग आमच्या गुरूंचं आहे. आणि आम्ही सगळ्या त्यांच्या सोबत जे आमच्या छाने जमले खारुताईचे खडे टाकणं ते आम्ही केले. तर ती वास्तू आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण की त्या भिंती उभारून त्याला घर बनवण्याचं काम आमच्या गुरूंनी आणि आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून केलेलं आहे. खूप छान, खूप छान विचार होते. आता गुरुचा एक विषय निघालाच आहे, तर मला असं वाटतं की गुरु, आपण या गुरुविषयी बोललेलंच आहे, पण गुरुविषयी संकल्पना काय आहे? गुरु कसा असावा? गुरु पुरोगामी विचाराचा असावा की जे प्रगत विचारांचे आहेत, शिक्षण वगैरे अशा विचारांचे असावं? काय संकल्पना आहे गुरूंची? तुम्ही कसे, म्हणजे यथा दृष्टी तथा सृष्टी म्हणतो आपण, तशा पद्धतीचे तुम्ही कसे आहात त्याच्यावर डिपेंड ठरतं की तुम्हाला गुरु कसा हवाय. ओके. जर तुम्हाला परिवर्तन हवंय तर तुम्ही परिवर्तनवादी गुरुची अपेक्षा करू शकतात. माझी गुरु आता माझी गुरु आणि मी आम्ही एकाच वयाच्या आहोत, पण तरीही मी त्यांना माझ्या वडिलांची जागा देते. पण त्या शिकलेल्या आहेत, त्या परिवर्तनाचं आनंदाने स्वागत करतात. आमच्या बहिणी, कोणी रांगोळीमध्ये चांगले एक्सपर्ट आहे, कोणी डान्समध्ये एक्सपर्ट आहे, मी भाषणं देते किंवा मी राजकारणात आहे. आमच्या काही मैत्रिणी स्वयंपाकात खूप हुशार आहेत, तर त्यांना त्यांच्या कलेनुसार प्रोत्साहन देण्याचं काम आमची गुरु वारंवार करत असते. तर तसंच असं वाटतं की मला चेल्याच्या, शिष्याच्या कलागुणांना वाव देऊन एका चांगल्या समृद्ध जीवनाचं स्वप्न देणारा गुरु प्रत्येकाला मिळायला हवा. आणि त्या गुरुची आपल्या आईवडिलांसारखी काळजी घेणं, म्हणजे फक्त असं नाही की एकेरी भूमिका नाहीये ना, ती दुहेरी भूमिका आहे. जसं चांगला गुरु मिळणं गरजेचं तसं चांगला चेला म्हणून आपल्याला पण जगता आलं पाहिजे. त्या जबाबदाऱ्या, आपल्या आईवडिलांच्या प्रतीच्या ज्या जबाबदाऱ्या, त्या आपण आपल्या गुरुच्या प्रती पार पाडतो का, हेही आपण विचार करणं तितकंच गरजेचं मला वाटतं. आपण जे आई आपल्या मुलांविषयी जे शिक्षण किंवा जी काळजी करते, तिथे गुरु करतायत असं म्हणायचं आहे. तसंच आहे. मुळात तुमचाही इंटरेस्ट असणं गरजेचं आहे अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये. मला हे करायचं. आता आमच्या एका मैत्रिणीने पार्लरचा एक कोर्स केला पुण्याला जाऊन 15 दिवसाचा. त्याला आमच्या घरातून सपोर्ट आहे. मी जे करते त्याला आमच्या गुरूंकडनं सपोर्ट आहे. बऱ्याच ठिकाणी हे फॅमिलीसारखं आहे की तुमची सासू चांगली असावी हे तुम्हाला वाटतं, पण भेटते नाही भेटत तर शेवटी परत तुमच्या सगळ्या वागण्याचा एक भाग आहे की तुम्ही कसं मॅनेज करता, डील करता. बरोबर, नाही का? प्रश्न विचारायचा होता की LGBTQ याविषयी काय सांगाल थोडक्यात? LGBTQ ही एक मोठी अम्ब्रेला टर्म आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे जेंडर्स येतात. आता तर 700च्या जवळपास काही जेंडर्स आयडेंटिटी आहेत. पण जर बेसिक LGBTAIQ बद्दल माहिती घ्यायची असेल तर L म्हणजे लेस्बियन म्हणजे 2 महिला आणि त्यांच्यामधील भावनिक शारीरिक नातेसंबंध. गे म्हणजे 2 पुरुषांमधील नातेसंबंध. ती सगळ्या प्रकारची. LGB बायोसेक्शुअल. T म्हणजे ट्रान्सजेंडर. E म्हणजे I म्हणजे इंटरसेक्स आणि Q म्हणजे क्वेअर. अशा सगळ्या टर्म आहे. यूट्यूबला तुम्ही सर्च केलं तर त्याच्या अजून डिटेलमध्ये डिटेल्स मिळतील. बऱ्याच चुकीच्या कन्सेप्ट पण आहेत, त्याच्यापासून सावधान राहा. जे न्यूट्रल आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून सांगत आहे त्यांचं ऐका. खरंच खूप छान विचार आहेत, खूप छान माहिती दिली आहेत तुम्ही. खरंच खूप छान विचार आहे आणि उद्देश पण आहे. खरं तर सर्वांनीच हे उदाहरण समोर ठेवून काम करावेत. याने सर्व धर्म समभाव ही व्याख्या समाजात रूढ होईल आणि तृतीयपंथी, किन्नर आणि ट्रान्सजेंडर यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा बदलेल असं मला वाटतंय. दिशाजी, जाता जाता एक शेवटचा प्रश्न की आजच्या आपल्या प्रगत समाजाला काय सांगाल?
न्यूज मराठीने मला जो काही बोलण्याचा इथे संधी दिली त्यासाठी मी तुमचे आभार मानते. आणि समाजाला काय सांगणार ना, मी म्हणजे पण समाज आहे, एवढं जरी समाजाने समजून घेतलं तर मला वाटतं फार महत्त्वाचं ठरेल. मी बाहेरची नाही आहे, मीही या समाजाचाच भाग आहे. मला समाजातील इतर सामान्य माणसांसारखंच जगायला आवडेल आणि तुम्ही माझं सामान्य असणं स्वीकारलं पाहिजे आणि त्या सामान्यासोबत आपण सोबत प्रवास करूयात, एवढंच मला म्हणायचं, बाकी काही नाही. तर आज आपण LGBTQ याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली आणि त्याचबरोबर तृतीयपंथी, किन्नर आणि ट्रान्सजेंडर यांचं जीवन कसं असतं, त्यांना रोजच्या जीवनात कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. बऱ्याचशा गोष्टी अशा ऐकल्या असतील जे आतलं अंतर्मनसुद्धा बेचैन झालं असेल. तर ह्या होत्या पिंकी शेख यांच्या संघर्षगाथा ऐकून अनेकांचं मनच शून्य झालं असेल. प्रत्येकाला आयुष्यात कुठेतरी कोणाशी तरी संघर्ष करावा लागतो, बहुतेकांना समाजाशी तर काहींना कुटुंबाशी. मात्र या समुदायाला घर आणि समाज या दोन्हीशी संघर्ष करावा लागतो. मात्र असं म्हटलं जातं की माणसाला जेवढ्या जोरात धक्का लागतो तेवढ्याच जोमाने तो पुन्हा उभा राहतो. आणि याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिशा शेख. कारण त्यांनी पुरोगामी समाजाकडे प्रतिष्ठेची भीक न मागता फक्त स्वतःच्या अस्तित्वच निर्माण नाही केलं, तर समाजातील एक घटक म्हणून एक समाजकार्य देखील त्यांनी केले. दिशाजी, आज आपण इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.